महायोगपीठे तटे भीमरत्या कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघननिहितपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। या आपल्या विठाई वारकरी गुरुकुलमध्ये आजपासून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये पवित्र मानला जाणारा चातुर्मास सुरू होतोय आणि चातुर्मासाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांची साधना घडावी, सेवा घडावी आणि वारकरी जीवनाचा परिचय व्हावा, व्रतस्थ आपल्याला राहता यावं, अशा एका चांगल्या विचारानं हा चातुर्मास आपण चालू वर्षीचा आपल्या विठाई वारकरी गुरुकुलमध्ये सुरू केलेला आहे। आणि हा सुरू करत असताना सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडून काही साधना घडावी, काही चिंतन घडावं आणि ज्ञानोबा तुकोबरायांचा विचार वारसा विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतून या चातुर्मासाचा आपण प्रारंभ आज करत आहोत। आज पहिला दिवस आहे। तुम्हा सगळ्यांना हा चातुर्मास चांगल्या पद्धतीनं जावं अशा प्रकारची एक शुभेच्छा पांडुरंग परमात्म्याच्याकडं आपण अंतःकरणापासून प्रार्थना करायची की हे पांडुरंगा, आम्ही मनुष्य देहाला आलेलो आहोत आणि मनुष्य देहाला आल्यानंतर मनुष्य देहाची म्हणूनची जी काही आमची कर्तव्य आहेत ती कर्तव्य आमची चांगल्या पद्धतीने पार पडली पाहिजेत आणि त्या कर्तव्याचा आम्हाला परिचय व्हावा, त्या कर्तव्याची आमची ओळख व्हावी, ते कर्तव्य नेमकं काय आहे हे आम्हाला कळावं, या दृष्टीने आमचा प्रत्येक दिवस असावा। ही पांडुरंगाकडं, जगद्गुरु तुकोबरायांच्याकडं, विश्वमौली ज्ञानोबरायांच्याकडं आपण प्रार्थना करायची। प्रार्थनेशिवाय कुठलीही गोष्ट होणार नाही आणि याच्यामध्ये आपण दररोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यानंतर साधारणपणे बरोबर 7:30ला आपली प्रार्थना चालू होतीये आणि 8 ते 9 या वेळेमध्ये वारकरी संप्रदायातील थोर अध्वर्यू संत, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया भरला, असे विश्वमौली ज्ञानोबा यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं नित्य आपण निरूपण करणार आहोत, त्याच्यातले संदर्भ बघणार आहोत। ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि मग ही ऐकत असताना या चातुर्मासाचे काही नियम, त्याचे काही उद्देश आपल्या समोर असणं गरजेची गोष्ट आहे। चातुर्मास हा केवळ आहाराच्या संयमनाचा भाग नाही, म्हणजे आपण दररोज काय जेवण करतो ते तेवढ्यापुरतं चातुर्मासाचं काम नाही, तर चातुर्मासामध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक गोष्टीचं संयमन आपल्याला करता आलं पाहिजे, अनेक गोष्टीचं आपल्याला नियमन करता आलं पाहिजे। त्याच्यामध्ये मन, वाणी, आचार आणि विचार हे आपल्याला शुद्ध करून घेता आले पाहिजे। ताड बसा, बाकीच्या गोष्टी काय करायच्या नाही। आपल्याला आपल्या मनाचं संयमन करता आलं पाहिजे, म्हणजे
सगळ्या गोष्टीचा मालक कोण आहे? बोला राजवीर. सगळ्या गोष्टीचा मालक कोण आहे? मन हा सगळ्या गोष्टीचा मालक आहे. आपण ऐकतो कुणाचं? तर आपल्या स्वतःच्या मनाचं आपण ऐकतो. आपण आपल्या मनानुसार चालत असतो, मनानुसार वागत असतो. आपल्याला चालवणारं मन आहे, आपल्याला बोलवणारं मन आहे. बऱ्याच वेळा आपण म्हणतो मला असं वाटलं. मला वाटलं म्हणजे नेमकं कुणाला वाटलं? मनाला वाटलं म्हणजे नेमकं मला वाटलं, आणि मला वाटलं म्हणजे मनाला वाटलं. जी गोष्ट मनाला वाटेल ती आपण करत असतो. या चातुर्मासाच्या काळामध्ये सुरू असे मनाचं संयमन आपल्याला करता आलं पाहिजे, कारण मन आपला मालक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला एक ओवी अनुभवायला ऐकायला मिळते. जुने विद्यार्थी त्यांनी ऐकलेले असेल, अनुभवलेले असेल, कुठंतरी श्रवणात त्यांच्या आलेले असेल की तू मन हे मीची करी आणि माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. म्हणजे तू मनालाच आपलंसं कर. तू मन हे मीची करी, तुझं मन मीच आहे, हे देवाची वाणी आहे. या मनाचं आपल्याला संयमन करता आलं पाहिजे. वाणीचं संयमन करता आलं पाहिजे. वाणीचं संयमन कसं करणार आहे? वाणीच्या संयमनामध्ये आहार तरी सेविजे, परी युक्तीचे मापे भविजे. विश्वमाऊली ज्ञानोबरांनी आहाराच्या संदर्भात मोठं चिंतन केलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा युक्त आहार विहार नेम बोला, इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहु, भाषण परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन हे उपाय लाभाचे असं सांगतात. देह समर्पिजे देवा, काळ सारावा चिंतनी ही अभंगाची काय आहे? सुरुवात आहे. म्हणजे आपला आहार चांगला पाहिजे. जसं मनाचं लक्षरात संयमन पाहिजे, तसं वाणीचं सुद्धा आपल्या काय पाहिजे? संयमन पाहिजे, नियमन पाहिजे. चातुर्मास म्हणजे 4 महिने आपण पाळावयाचे नियमात राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. मनाचं संयमन, वाणीचं संयमन अजून कसं कसं करता येते पुढे सांगतायत. आचार आणि विचार सुद्धा. आचार शब्दाचा अर्थ वर्तन, वागणं, आणि विचार शब्दाचा अर्थ जे आपण निरंतर मनाच्या बाबतीत चिंतन करतो मनातून, त्याला विचार असं म्हणतात. मग या कालखंडामध्ये आपण व्रतस्थ राहण्याचा प्रयत्न करावा. दररोज सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर उठल्यानंतर तुळशीचं काय केलं पाहिजे? बोला की, दर्शन घेतलं पाहिजे, तुळशीला नमस्कार केला पाहिजे, तुळशीच्या पाया पडलं पाहिजे. नागेश, तुळशी आपली माता आहे, म्हणून तुळशीच्या दररोज आपण दर्शनाचा नियम स्वतःला लावून घेतला पाहिजे. त्यानंतर हरिपाठाचं चिंतन करणं, विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, नामस्मरण, दररोज ज्ञानेश्वरीचं पारायण, भगवद्गीतेचं चिंतन, मनन, पारायण, वाचन, श्रवण, अभंग गाथेचं पारायण, चिंतन, नियमन. तर साधारणपणे या चातुर्मासामध्ये आहाराच्या बाबतीमध्ये काय केलं पाहिजे सांगता. थोडंसं ताजं जेवण केलं पाहिजे. आपण दररोज ताजं जेवण करतोय. सात्विक आहार घेतला पाहिजे. आपला दररोजचा आहार सात्विकच आहे. तंबाखू नाही खायला पाहिजे. तुमच्यात कुणी आहे काय? तंबाखू खायची नाही, गुटखा खायचा नाही, मांसाहार करायचा नाही. या सगळ्या गोष्टीचा काय करायचा? गवळी त्याग करायचा. अतिशय तेलकट खायचं नाही. तेलकट, तिखट, जंक फूड. जंक फूड म्हणजे काय? पाकिटातून येतं ते जंक फूड आहे. बोला की, पाकिटातून येतं ते जंक फूड आहे. त्याला आपण काय म्हणूया? कुरकुरे जंक फूड आहे. शक्य असल्यास एकादशीला उपवास करण्याचा प्रयत्न करावा. आचरणाचे काही नियम सांगितलेले आहेत. अन्नाचा अपव्यय करू नये. वाणीचं नियमन करताना सत्य बोलावं नेहमी. बोला की, नेहमी खरे बोलावे. ज्ञानोबारायांना विचारलं कुणीतरी, ज्ञानोबाराय एवढी मोठी ज्ञानेश्वरी कशी काय? त्यावेळेस त्याचं उत्तर ज्ञानोबारायांनी दिलेलं आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते या फळाचे महाद्वीप पातलो आजी.
माझ्या वाणीनं सत्य बोलण्याचं तप गेले अनेक कल्प केलेलं आहे. म्हणून नेहमी खरे बोलावे,